सेलिब्रेशन गिफ्ट अँड किड्स। आमच्याकडे सर्व प्रकारचे लेडीज वेअर, लहान मुलांची खेळणी, गिफ्ट साहित्य तसेच सर्व प्रकारच्या मोबाईलचे ॲक्सेसरीज होलसेल व रिटेल मिळण्याचे एकमेव ठिकाण सेलिब्रेशन गिफ्ट अँड किड्स। आमच्या शॉपीला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पंचमुखी मारुती रोड, सांगली। संपर्क 7517791676 व 9070220847। नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही सविस्तर बातम्या। कांदा हे असं पीक आहे की जिथे किमती किती कमी जास्त झाल्या तरी कांद्याची मागणी मध्ये काही फार फरक पडत नाही। आणि याचा दुसरा अर्थ असा होतो की असं असल्यामुळे कांद्याच्या उत्पादनामध्ये थोडी जरी घट झाली तरी त्याच्या किमती खूप वाढतात, किंवा कांद्याच्या उत्पादनामध्ये थोडासा जरी वाढ झाली तर त्याच्या किमती तीव्रतेने कोसळतात। आत्ताच्या किमती वाढणं यात प्रचंड आश्चर्य वाटायचं कारण नाही। ज्यांना माहिती आहे की हा अवकाळी पाऊस जो झालेला आहे आणि त्याचा जो फटका बसलेला आहे कांद्याला, की त्यामुळे हे खरं तर हे असं होणं हे स्वाभाविकच होतं। मला दुसरा एक इथे म्हणजे गेल्या वर्षीची तुलना केली तर गेल्या वर्षी याच वेळेला शेतकरी हे कांदा रस्त्यावर टाकत होते कारण कांद्याला भाव नव्हता। त्यामुळे ही फ्लक्च्युएशन्स मोठ्या प्रमाणावर होणं हे प्रचंड उत्पादनात घट झाल्यामुळे खूप किमती वाढल्या असं नसून थोडी जरी घट झाली तरी किमती खूप वाढतात, हे कांद्याचं वैशिष्ट्य आहे। बऱ्यापैकी सरकारकडे खरं तर अवधी होता आणि त्यामुळे जर त्यांना पुरवठा वाढवायचा असेल आयात करून अशा अर्थाने, तर त्यासाठी अवधी सरकारकडे नव्हता हे म्हणणं अवघड वाटतंय मला। आणि त्यामुळे एवढ्या उशिरा निर्णय घेतल्यानंतर दुर्दैवाची परिस्थिती अशी येऊ शकते की या आयातीचा फटका किमती कोसळण्यामध्ये पुढे शेतकऱ्यांना होऊ शकेल, अशी एक भीती आहे। अर्थात नक्की काय होईल माहीत नाही, पण त्यामुळे सरकारनी पावलं खूप उशिरा उचलली हे निश्चितच आहे। आणि आपण हे पाहू की ज्याला आपण उन्हाळी कांदा म्हणतो की ज्याची उत्पादकता जवळपास खरीपाच्या कांद्यापेक्षा ही डबल असते। खरीपाचा एक्झॅक्टली नाही म्हणतात, पण पावसाळा संपता उशिरा लावलेला असतो कांदा, पण उन्हाळ्याचा जो कांदा असतो त्याची प्रोडक्टिव्हिटी ही जास्त असते। पण तो कांदा ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे तोच शेतकरी लावू शकतो। त्याला खूप पाणी लागतं अशातला भाग नाही आहे, पण वेळच्या वेळी पाणी लागतं आणि पाणी हे कांद्याची फुगवण किती होईल याचा एक ते ठरवतं, पाण्याची उपलब्धता। आणि त्याच्याबरोबर इतरही अनेक घटक आहेत, पण पाण्याची उपलब्धता हा क्रिटिकल घटक आहे। आणि आपण असं पाहू की भारतभरामध्ये कांदा खाल्ला जातो, पण कांद्याचं उत्पादन हे काही भागांमध्ये होतं आणि त्याच्या ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्समुळे। तर अशा भागामध्ये आपल्याला असंही दिसतं की फार मोठा शेतकरी हा अतिशय कमी पाणी असलेला आहे, म्हणजे पोटेन्शियली हा चांगलं प्रोडक्शन कांद्याचं घेऊ शकेल असा शेतकरी आहे। त्यामुळे एक गोष्ट अशी होऊ शकते की ग्राउंड वॉटर रिचार्जिंग हे फोकस करायचं की कांदा ज्या भागामध्ये होतो तो जो ॲग्रोक्लायमॅटिक रिजन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर इंटेन्सिव्ह पद्धतीने, जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्राउंड वॉटर रिचार्जिंग वॉटरशेडचा पाणलोट क्षेत्र विकासाच्या साहाय्याने, परंतु जास्त कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने असं जर आपण केलं आणि त्याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्याकडे फोकस जास्त केला तर त्या शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल। उत्पादन वाढल्यावर थोड्या किमती कमी होतात, पण उत्पादकता वाढीबरोबर उत्पादन वाढलेलं असेल मी सांगतो त्या पद्धतीने, तर त्या थोड्या कमी झालेल्या किमतीचा शेतकऱ्यालाही फटका बसणार नाही आणि हा कांदा आपल्याकडे जास्त प्रमाणात जाईल आणि त्यामुळे त्याची फ्लक्च्युएशन्स, प्राईस फ्लक्च्युएशन्स या मोठ्या प्रमाणावर कमी होतील असं मला वाटतं। त्यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांचं हित साधणारी ही प्रोडक्टिव्हिटी आणि हे उन्हाळी कांद्यावर फोकस करणं, ग्राउंड वॉटर रिचार्जिंग हा एक स्ट्रक्चरल चेंज आणि कदाचित या समस्येवरचा एक परिणामकारक गोष्ट ठरू शकते। आपण म्हणू की 100-150 रुपये कांदा आलाय, मग सरकारने आयात केली तर काय चुकीचं आहे? वरवर पाहता हे ठीक वाटतं आपल्याला, पण समजा शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं की का हो तुम्ही आत्ता आयात करताय किमती वाढल्या म्हणून,
मग आम्हाला जेव्हा संधी असते निर्यातीची तेव्हा निर्यात बंदी का करता? म्हणजे परदेशातल्या शेतकऱ्याला तुम्ही आयात होऊ देता, पण आमची निर्यात मात्र तुम्ही रोखता. आणि या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही आहे. आणि हा प्रश्न शेतकऱ्यांचा अत्यंत वास्तव असा प्रश्न आहे की तत्वतः आयात सरकारने करायला नको, आयात निर्यात ही पूर्णतः खुली असली पाहिजे. आणि असं तुम्ही करू शकत असाल तर शेतकऱ्याचा रोष देखील तुम्हाला पत्करावा लागणार नाही. आज तुम्ही जी आयात करता त्याचे काय परिणाम होणार आहेत हे पुढे आपल्याला कळेल, परंतु मुळात शेतकऱ्याची निर्यात बंदी तुम्ही ज्या त्वरेने करता, म्हणजे मी मगाशी या संदर्भामधले माझे 4 वर्ष 2015 सालचा एक लेख पाहत होतो आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की कांदा 20-25 रुपये किलो होता, आता 100-150 आहे. पण 20-25 रुपये झाल्यावर देखील प्रचंड आरडाओरड झाली होती आणि मोदी सरकारने त्वरेने निर्यात बंदीसारखं धोरण राबवलं होतं. म्हणजे निर्यात बंदी म्हटलं नाही, पण निर्यातीमध्ये अडथळे आणले होते. आता हे किती दुटप्पीपणाची वागणूक आहे बघा, की जेव्हा आपल्या शेतकऱ्याला संधी आहे तेव्हा सरकार निर्यात बंदी करते. आणि आता ग्राहकाचा दबाव हा मोठा असतो, कारण ग्राहकांची संख्या जास्त आहे, पण हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरतं. त्यामुळे हे टाळायचं जर असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत की जो शेतकरी जो आहे त्याच्यासाठीचे जे मुख्य प्रश्न जे आहेत, पाण्याची उपलब्धता, नंतर ह्याच्या आपल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याच्या प्रचंड संधी या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. कांद्याचं बियाणंही प्रचंड महाग आहे. या भागावर सरकारने काम जर केलं आणि आयात निर्यातीचं धोरण हे खुलं ठेवलं, निर्यात बंदी केली नाही, आणि विशेषतः मला सर्वात महत्त्वाचं असं वाटतं की मोदी सरकार, या सरकारकडे 2014 पासून आज 6 वर्षे आली, प्रचंड मोठं बहुमत आहे. त्यांचा थेट संपर्क लोकांशी असतो. त्यांनी कधीही मन की बातमध्ये असा मुद्दा घेतला आहे का? नाही. त्यांनी ग्राहकाला सांगितलं आहे का की तुम्ही कांद्याबद्दलच का एवढे सेन्सिटिव्ह आहात? कित्येक पदार्थांचे भाव वाढतात तेव्हा तुम्ही सेन्सिटिव्हिटी का दाखवत नाही? असं नरेंद्र मोदींनी आपलं राजकीय भांडवल आहे यासाठी वापरलं पाहिजे. दुर्दैवाने त्यासाठी ते वापरत नाहीत. या उलट अत्यंत त्वरेने शेतकरी विरोधी निर्णय ते घेत असतात, असं माझं मत आहे.